लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्रीत मोटार रिवायडिंगच्या दुकानात चोरांचा डल्ला, लाखोंचा माल सल्लामपास. तोंड झाकून आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. फुलंब्री येथील दरीफाटा परिसरात मोटार रिवायडिंगच्या दुकानातून चोरट्यांनी लाखो रुपयांचे मोटार रायडिंगचे सामान आणि नवीन मोटारींची चोरी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. फुलंब्री सिल्लोड महामार्गावरील दरीफाटा सैलानी दर्गाजवळ असणाऱ्या आत्माराम मालोदे राहणार दरेगाव, दरी तालुका, फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या मालकीचे न्यू कोयना मोटार रिवायडिंग या दुकानात दिनांक 22 ऑगस्ट रोजी रात्री 2 ते सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तोंड झाकून आलेल्या चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून पॉलिश केलेले आणि विदाऊट पॉलिशचे तांब्याचे वायडिंग वायर, तांब्याचे स्क्रॅप वायर, मोटारींचे नवीन आणि जुने पितळांचे ब्रश, दुरुस्तीसाठी झालेल्या मोटारी, पाण्यातील नवीन मोटारी असा एकूण 13,11,600 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला म्हणून फिर्यादी राहुल आत्माराम मालोदे यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 454/2026 कलम 331/4 334/1 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते हे करत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.